तर रिले म्हणजे काय, तर मी एका रेसचा फोटो आता इथे टाकला. आता ही अशा टाईपची रेस आपण ऑलिम्पिक्स जर का तुम्ही गेम्स बघितले असतील तर त्यात नक्कीच बघितलं असेल की 3 ते 4 टीम मेंबर्स असतात. एक टीम मेंबर थोडस अंतर पळून येतो आणि त्याच्या हातात एक बॅटन किंवा काहीतरी असते वस्तू, ती पुढच्या त्याच्या जो काही प्लेअर असतो त्याच टीम मधला त्याला देतो आणि ते बॅटन तो पुढे घेऊन जातो आणि असे 3 ते 4 लोक मिळून ती रेस कंप्लीट करतात. तर ह्या टाईपच्या रेसला रिले रेस म्हणतात. मग ह्याच्यावरून आपण रिलेइंग किंवा रिलेचा अर्थ काय काढू शकतो, तुम्ही जर का गुगलवर जरी सर्च केलात तर रिलेचा अर्थ असा होतो किंवा रिलेइंग ही जी प्रोसेस आहे त्याचा अर्थ असा होतो की व्हॉट एव्हर वी रिसीव्ह वी पास ऑन. आपल्याला जे काही मिळतं त्याच्यानुसार आपण ते पुढे पास करतो, राईट. सो आता आपल्यासाठी त्याचं काय म्हणजे सिग्निफिकन्स असू शकतो किंवा आपल्याकडे काय आपण पास ऑन करतो, तर इन्फॉर्मेशन, मेसेज किंवा काही. सो अशी कुठली तरी गोष्ट आपल्याला रिसीव्ह होते, मिळते आणि ती आपण पुढे पास करतो, ह्याला रिलेइंग म्हणतात. आता इलेक्ट्रिकल रिले ची आपण एक अशी टेक्स्टबुक डेफिनेशन किंवा गुगल किंवा कुठे सर्च केली तर काय डेफिनेशन मिळते ती एक बघूयात. की इट इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस ऑब्व्हियसली. टिपिकली त्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्किट असू शकतं किंवा स्टॅटिक सर्किट असू शकतात किंवा मग आजकालचे न्यूमरिकल म्हणजे मायक्रो प्रोसेसर किंवा कंट्रोलर बेस्ड सर्किट असू शकतं. ते ऍक्टिव्हेट कशाने होतं, तर करंट किंवा कुठलाही एखादा सिग्नल त्याला मिळतो, त्याच्यामुळे तो ऍक्टिव्ह होतो आणि त्याचा वापर कुठे होतो, तर पुढचं कुठलं तरी एखादं सर्किट ओपन किंवा क्लोज करण्यासाठी त्याचा वापर होतो. म्हणजे ही जी कन्सेप्ट आपण आधी बघितली की काहीतरी आपल्याला मिळतं आणि आपण ते पुढे पास ऑन करतो, ते इलेक्ट्रिकल टर्म्स मध्ये आपण कसं म्हणू शकतो की रिलेला कुठला तरी करंट व्होल्टेजचा काहीतरी सिग्नल मिळतो किंवा एखादा वेगळा सिग्नल मिळतो आणि तो सिग्नल तो रिले पुढे पास करतो. कशा पद्धतीने, तर कॉन्टॅक्ट क्लोज किंवा ओपन करून तो आलेला सिग्नल पुढे पास करतो. आता आलेला सिग्नल काय असू शकतो, करंट व्होल्टेज मध्ये सिग्नल कसा येऊ शकतो, एखादा फॉल्ट झाला की करंट एकदम ड्रास्टिकली वाढतो, त्या फेजचं व्होल्टेज कमी होतं, बरोबर. मग व्होल्टेज कमी झालेलं आणि करंट वाढलेला हे रिलेला मिळतं. सो रिले रिसिव्ह समथिंग दॅट इज करंट अँड व्होल्टेज अँड इट पासेस ऑन धिस इन्फॉर्मेशन अहेड. तो ती इन्फॉर्मेशन कुठेतरी पुढे पास करतो. कशासाठी, तर ब्रेकर ट्रिप करायला किंवा काही त्याचं जे काही पुढे पर्पज असेल, अनन्सिएशन असेल, स्काडासाठी असेल, तो ती इन्फॉर्मेशन पुढे पास करतो. सो बेसिकली रिले टेक्स इनपुट, काहीतरी घेतो आणि तेच तो पुढे पास करतो. बेसिक पर्पज ऑफ रिले. आता हेच मी मगाशी जे बोललो ते आपण थोडंसं बघूयात की पास ऑन द इन्फॉर्मेशन रिसिव्ह टू इट. त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न मला तुम्हाला विचारायची इच्छा आहे. आता मी इथं काही ऑप्शन्स दिलेत बघा, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन नीट दिसतोय ना माझा, तर मी काही ऑप्शन्स दिलेत. एक पहिल्या लाईनीत लिहिले डिस्टन्स प्रोटेक्शन, ओव्हरकरंट अर्थफॉल प्रोटेक्शन. दुसऱ्या लाईनीत लिहिलंय 8696. तिसरा आहे ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी प्रोटेक्शन. चौथा जो आहे तो आहे ट्रिप सर्किट सुपरविजन आणि पाचवा आहे कॉन्टॅक्ट मल्टिप्लायर. आणि खाली एक छोटासा प्रश्न आहे, 3 ऑप्शन दिलेत की ह्यातले कुठले कुठले रिले आहेत. हे जे पहिले 5 जे जांभळ्या कलरचे डॉट्स तुम्हाला दिसत आहेत, बुलेट्स, त्यातल्या कशा कशाला तुम्ही रिले म्हणाल. पहिला ऑप्शन आहे फक्त पहिले 2 म्हणजे डिस्टन्सची लाईन आणि 8696, किंवा पहिले 3 ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी पर्यंत, किंवा वर दिलेले 5च्या 5 ऍक्च्युली रिलेच आहेत. आता रिलेची जी आधीची आपण डेफिनेशन किंवा पर्पज थोडंसं बघितलं, त्यानुसार तुमचं काय म्हणणं आहे की यातला कुठला ऑप्शन बरोबर आहे, पहिला, दुसरा का तिसरा? तिसरा सर. तिसरा. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ऑल वरचे ओबो, ऑल सगळेच ओबो, आहेत. हा बोला. ऑल ओबो, ऑल ओबो. ऑल द अबव. हो हो. कन्फर्म. सो सगळ्यांना हे असंच वाटतं की ऑल ऑफ द अबव आर रिलेज, राईट. Yes, आता sir. फक्त तुम्ही जर का बघितलं आणि तुमच्या सगळ्यांचं जे कोणी आन्सर दिले त्यांचा आन्सर अगदीच परफेक्ट आहे, हे सगळे रिलेच आहेत. ते आपण जे आधी डेफिनेशन बघितली ती इथं कोरिलेट केली तर कळून जाईल की प्रत्येक वेळेला करंट आणि व्होल्टेजच इनपुट येतं असं नाही. आता डिस्टन्स किंवा ओव्हर करंट प्रोटेक्शन, अर्थफॉल प्रोटेक्शन, ह्याला बेसिकली काय मिळतं, तर करंट व्होल्टेज. मग तो ते काय करतो की त्याला करंट व्होल्टेज मिळतं म्हणजे काय, फॉल्ट मिळतो आणि तो तो फॉल्ट पुढे पास ऑन करतो, त्याच्यावरचे ऍक्शन पुढे पास ऑन करतो. 8696 रिले काय करतात, त्यांना एक इनपुट मिळतो मेन रिलेज कडनं की काहीतरी फॉल्ट आलाय म्हणून आता तू ऑपरेट व्हायचं आहेस. हा सिग्नल त्याला रिसीव्ह झाला
की तो तीच इन्फॉर्मेशन पुढे पास करतो. आता ती पास करून आपण पुढे करतो काय हे आपल्यावर असतं. 86 पुढे पास करून आपण करतो काय, तर सर्किट ब्रेकर ट्रिप करतो किंवा आपल्या जर का सबस्टेशनमध्ये अनन्शिएटर विंडो असेल तर अनन्शिएटरची विंडो वाजते, हुटर किंवा बेल जी असते ती वाजते आणि आपलं सर्किट किंवा आपले जे ऑपरेशन आहे ते कम्प्लीट होतं. तसं ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी प्रोटेक्शनचे जे रिले असतात 30AB, आपण बखॉल्स रिले, PRVचे ऑक्झिलरी रिले आत बसवले बघतो. ते रिले काय करतात, त्यांना ट्रान्सफॉर्मर मधली कुठली तरी कंडिशन रिसीव्ह होते आणि ती कंडिशन ते पुढे पास करतात आपल्याला कळवण्यासाठी आणि काहीतरी ऑपरेट करण्यासाठी. सो जी काही डेफिनेशन आपण रिलेच्या आधी बघितली ती ह्या सगळ्यालाच ऍप्लिकेबल होते, त्यामुळे ह्या सगळ्याला आपण रिलेच म्हणणार. आता रोल काय मग इलेक्ट्रिकल रिलेचा? आता हे पहिले 2 पॉइंट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर 2 प्रकारे त्याला इन्फॉर्मेशन रिसीव्ह होऊ शकते, एक करंट आणि व्होल्टेज, आणि दुसरं डीसी सप्लाय त्या रिलेच्या कॉइलला मिळू शकतो, जो कशामुळे येऊ शकतो तर काहीतरी ऍबनॉर्मल ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या कॉइलला डीसी सप्लाय आलेला आहे, ही त्याला मिळालेली इन्फॉर्मेशन असते. त्याच्यावरून रिले काय करतो तर रिस्पॉन्स कुठला तरी देतो, काहीतरी पुढे एक ऍक्शन तो इनिशिएट करतो. आता इन्फॉर्मेशन किंवा जे काही पाठवायची आहे माहिती ती 2 प्रकारे सध्या असू शकते. एक इलेक्ट्रिकली पाठवली जाऊ शकते, म्हणजे डीसीच जे आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते एक्सटेंड करायचं, किंवा आता सध्या ऑटोमेशनचा जमाना असल्यामुळे दुसऱ्या एका पद्धतीने पण इन्फॉर्मेशन पास ऑन होऊ शकते, ती म्हणजे फायबर ऑप्टिक केबल किंवा सिरियल केबल किंवा लॅन केबल. ज्यांच्या सबस्टेशनमध्ये स्काडा सिस्टीम्स आहेत त्यांना हे माहिती असेल की आता फक्त इलेक्ट्रिकली इन्फॉर्मेशन पास होते असं नाही, तर आपल्याकडे त्या केशरी किंवा पिवळ्या कलरच्या फायबर ऑप्टिकच्या केबल असतात, त्याच्याने सुद्धा इन्फॉर्मेशन पास ऑन होते, राईट. आता हा एक माझा जनरल परत एकदा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे. तुम्ही सगळे मोस्टली सबस्टेशनमध्ये हँडल करत असता, अवेअर असता, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असेलच. पण रिले जे असतात ते फक्त सर्किट ब्रेकर ट्रिप करायलाच वापरले जातात का? अजून काही काम रिले करताना तुम्ही बघितलंय का? रिले काय काम करतो? सर्किट ब्रेकर फक्त ट्रिप करणं एवढंच काम आहे का अजून पण काय आहे? करंट मेजर. नाही सर. हा ते तर ठीक आहे, पण करंट झाला मेजर, ऍबनॉर्मल कंडिशन डिटेक्ट झाली, पण फक्त ट्रिपिंग साठीच असतं का क्लोजिंग साठी पण रिले असू शकतो सर्किट ब्रेकरच्या? ट्रिपिंग करण्याच्या आधी आपल्याला माहिती पण देतो तो, म्हणजे बरोबर एक आहे. आपल्याला सूचित करतोय किंवा आता एखाद्या वेळेस आपल्या ट्रान्सफॉर्मरचं जर ह्या झालंय म्हणजे टेम्परेचर वाढलं, ते राईट, थ्रू आपल्याला माहिती होऊनच जातो. बरोबर आहे, माहिती द्यायचं काम करतो, बरोबर आहे. पण आता हे जे काही आपण सगळे बघितले 86, 96, ओव्हर करंट, अर्थ फॉल्ट, डिस्टन्स, कुठलेही मेन तुम्हाला जे येतील हे सगळे रिले एंड रिझल्ट काय करतात, तो फॉल्ट असतो ना, त्यामुळे सर्किट ब्रेकर ट्रिप करतो. सर्किट ब्रेकर क्लोज करणारा कुठला रिले असतो का आपल्याकडे? माहितीये, बघितलाय, लक्षात आलंय कधी? ऑटो रिक्लोज रिले. येस, परफेक्ट. जे बेसिकली ज्यांच्या इथे ऑटो रिक्लोजरची फंक्शन ऑन आहेत अशा सगळ्यांना हे माहिती असेल की तिथे एक 79 नंबरचा रिले किंवा ऑटो रिक्लोजरचा एक रिले असतो, तोही रिलेच असतो. फक्त त्याला कमांड काय मिळते तर ट्रिप करायची नाही, तर ऑटो रिक्लोजर सक्सेसफुल झालेला आहे, आता ब्रेकर क्लोज करायचा आहे अशी कमांड त्याला मिळते आणि म्हणून तो क्लोजिंगची कमांड देतो. सो असंही नेसेसरी नाही की रिले हा कायम ट्रिपिंगलाच वापरला जातो, क्लोजिंग साठी सुद्धा रिले वापरले जातात. आता हे जे सर्किट आहे हे जुनं आपले जे इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले असतात त्याचं एक जनरल ऑपरेटिंग सर्किट आहे, किंवा इव्हन आता जे आपण ऑक्झिलरी रिले बघतो सगळेच 86, 96 घ्या, कुठलेही डीसी सुपरविजन रिले घ्या, ट्रिप सर्किट सुपरविजन रिले घ्या, सगळ्याची बेसिक फंक्शनॅलिटी एकच असते. आता जर का तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माझा ॲरो दिसत असेल स्क्रीनवर, इथं जो पिवळ्या कलरचा पार्ट आहे ती आहे रिलेची कॉईल, बरोबर. ह्या रिलेच्या कॉईलला ऍक्च्युली आपण डीसी देतो. जर का दोन्ही साईडनी ह्या कॉईलला डीसी मिळाला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर ती कॉईल पिकअप होते. आता कॉईल पिकअप होते म्हणजे काय होते तर ही जी नुसती कॉईल असते त्याचं एका इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये रूपांतर होतं, ते एक मॅग्नेट बनून जातं, लोहचुंबक. आणि आता ही जी वर पट्टी दिसते मुव्हिंग कॉन्टॅक्ट असं लिहिलंय, बरोबर, तर ती पट्टी जी असते ती लोखंडाची किंवा अशी असते. तर आता तुमचं कॉईल मॅग्नेट झाल्यामुळे ही पट्टी इकडे अट्रॅक्ट होते आणि तुमचा कॉन्टॅक्ट क्लोज होऊन जातो. ही पट्टी खाली चिकटते इथे आणि तुमचा कॉन्टॅक्ट क्लोज होतो. आणि मग आपण त्याला असं म्हणतो की हा कॉन्टॅक्ट आधी एनो होता
आता रिले ऑपरेट झाल्यामुळे तो क्लोज झाला. तेच हा जो वर कॉन्टॅक्ट दाखवलाय हा आहे नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट. इथं लिहिलंय बघा, नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट. तो कसा असतो म्हणजे रिले जेव्हा ऑपरेट नाहीये तेव्हा तो क्लोज असतो. पण आता ही अट्रॅक्ट झाली कॉईल, ही पट्टी खाली अट्रॅक्ट झाली की तो कॉन्टॅक्ट ओपन होऊन जातो. आणि मग आपण असं म्हणतो की तो कॉन्टॅक्ट आधी एनसी होता, पण आता कॉईल ऑपरेट झाल्यामुळे तो कॉन्टॅक्ट ओपन झाला. तो ह्यातनं आपल्याला हे पण कळतं की रिलेमध्ये 2 टाईपचे कॉन्टॅक्ट असतात, एक एनओ आणि एक एनसी. आता तुम्हाला कधी जर का असं कोणी विचारलं की कॉन्टॅक्ट कुठल्या टाईपचा आहे, एनओ कॉन्टॅक्ट वापरलाय का एनसी, तर सांगायचं कसं? एखाद्या कॉन्टॅक्टची पोझिशन ही दोन्ही प्रकारे असू शकते. तो आधी ओपन असतो, नंतर क्लोज पण होतो. तर जेव्हा रिले एनर्जाइज नाहीये, रिले पिकअप झालेला नाहीये, त्यावेळेस त्या कॉन्टॅक्टची जी कंडिशन आहे, जी पोझिशन आहे, ती पोझिशन नॉर्मली सांगितली जाते. म्हणजे आता ह्या डायग्राम मध्ये जी पोझिशन दाखवली आहे दॅट इज नॉन एनर्जाइज पोझिशन. सो खालचा कॉन्टॅक्ट हा एनओ म्हणून सांगायचा आणि वरचा कॉन्टॅक्ट हा एनसी म्हणून सांगायचा. एनसी. राईट. आता ओव्हरऑल रिलेचं सर्किट तुम्ही कुठलंही ड्रॉइंग घेतलं तरी मोस्टली हेच सर्किट असंच असतं. फक्त ही रिलेची कॉईल जी आहे ती बदलू शकते. पूर्वी इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले असायचे तेव्हा सीटी जे आहे ते रिलेला यायची, त्याच्यावरती ती एक चकती असायची, ती फिरायची किती करंट आहे त्यानुसार, आणि त्यावर तो रिले कमांड इनिशिएट करायचा. तो सर्किट हेच राहतं, फक्त आता आपल्याकडे इथं हा जो रिलेचा पार्ट आहे हा सध्या बदललाय. इथे इलेक्ट्रोमेकॅनिकलच्या ऐवजी मायक्रो कंट्रोलर वाले न्यूमरिकल रिले आलेत. तर कुठले कुठले रिले सबस्टेशन मध्ये असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे कारण तुम्ही वापरताय. पण मी जस्ट एक लिस्ट आउट करायची, आपण रिले बद्दल बोलतोय म्हणून लिस्ट केलेली आहे. डिस्टन्स रिले असतात आणि पुढे ब्रॅकेटमध्ये त्याचे जे IEEE नुसार नंबरिंग दिलेलं आहे किंवा डिस्टन्स रिलेला 21 नंबर म्हणायचं ते दिलेलं आहे. हे कशासाठी दिलंय तर काही काही सबस्टेशन मध्ये म्हणजे आमच्याकडे असल्या काही सबस्टेशन मध्ये असं बघितलं कधी कधी ते जे पट्ट्या ज्या असतात ज्याच्यावरती नावं लिहून ठेवली असतात ती पडून जाते किंवा फक्त नंबरच लिहिलेला असतो. तर मग अशा वेळेस कुठला ऑपरेट झाला हे कळायला थोडंसं सोपं जावं म्हणून एक तुम्हाला हे माहिती पाहिजे की IEEE नुसार त्याला नंबर काय दिलेत. डिस्टन्स रिले ह्याला 21 नंबर म्हणतात. कुठल्याही प्रकारचा डिफरन्शियल रिले ह्याला 87 नंबर असतो. आता कोणकोणते डिफरन्शियल रिले आपल्याकडे सबस्टेशन मध्ये असतात? एक असतो ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिले. दुसरे सध्या काही काही सबस्टेशनला जिथं खूप छोट्या लाईन्स आहेत तिथं लाईन डिफरन्शियल रिले बसवतात, तोही डिफरन्शियल रिलेच झाला. आणि तिसऱ्या प्रकारचा एक डिफरन्शियल रिले आपल्याकडे अवेलेबल असतो तो म्हणजे बसबार रिले. बसबार रिले हा पण डिफरन्शियल रिलेच आहे. फरक काय बसबार आणि ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल मध्ये? ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल मध्ये आपण HV आणि LV असे दोनच करंट देतो. बसबार डिफरन्शियल प्रोटेक्शन मध्ये आपण सगळ्या बेसचे एक एक कोर आणून तेवढे सगळे इनपुट त्या रिलेला ऍट अ टाइम देतो. म्हणजे तुमच्या सबस्टेशन मध्ये समजा 4 बे असतील तर बसबार रिलेला 4 सिटी येतात. नेक्स्ट इज LBB प्रोटेक्शन, लोकल ब्रेकर बॅकअप. समजा तुमच्या एखाद्या फीडरचा किंवा लाईनचा कशाचाही ब्रेकर जो आहे तो ओपन व्हायला खूप वेळ लागला, 200 मिलीसेकंद पेक्षा जास्ती वेळ लागला आणि तरी तो ब्रेकर ओपनच झाला नाही, किंवा 86 पडलाय पण ब्रेकर ओपनच झाला नाही का? तर 86 टू ब्रेकरला जाणारी वायर समजा डॅमेज आहे, उंदरांनी कुरतडली, काही होऊ शकतात गोष्टी, ब्रेकर ट्रिपच नाही झाला, तर हे प्रोटेक्शन ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह होतं आणि तुमच्या सबस्टेशन मधले बाकी सगळे ब्रेकर ट्रिप करतं, सो दॅट फॉल्ट फीड होत राहणार नाही. अजून एक रिले आपल्याकडे असतो ट्रान्सफॉर्मर वरती, तो असतो REF रिले, रिस्ट्रिक्टेड अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन रिले. त्यानंतर काही काही सबस्टेशन मध्ये आता UFR आणि FTR हे रिले सगळ्या सबस्टेशनला मिळणार नाहीत, पण UFR इज अंडर फ्रिक्वेन्सी रिले अँड FTR इज फ्रिक्वेन्सी ट्रेंड रिले. बेसिकली तुमची फ्रिक्वेन्सी मध्ये जर का खूप जास्त फ्लक्च्युएशन झाली, फ्रिक्वेन्सी खूप खाली आली तर हे रिले ऑपरेट होतात. आता फ्रिक्वेन्सी कधी खाली येऊ शकते? जर का अचानक लोड खूप वाढला, राईट, तर फ्रिक्वेन्सी खाली येऊ शकते. मग अंडर फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी ट्रेंड रिले काम काय करतात? तर ह्याच्यावर आपण काही फीडर्स किंवा एखादी लाईन ट्रिप करतो जेणेकरून लोड कमी होईल आणि फ्रिक्वेन्सी परत रिस्टोर होईल.
सो काही काही सबस्टेशन मध्ये हे रिले असतात, हे सगळ्या ठिकाणी बसवले जात नाहीत. मी ज्या बॅचेसना जातो तिथे आय फाटा, नंतर नारायणगाव सबस्टेशन आणि काठापूर सबस्टेशनला हे रिले बसलेले आहेत, तसे तुमच्याकडे पण असतील. त्यानंतर लोड वाढला तर अजून एक सध्या स्कीम बसवली जाते, ती म्हणजे LTS, लोड ट्रिमिंग स्कीम, की वाढलेला लोड सरळ सरळ कमी करायचा. सो तुमच्या सबस्टेशनमध्ये LTS आहे का नाही ह्याची तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. PDR इज पोल डिस्क्रिपन्सी रिले. ज्यांच्याकडे 220 केव्ही किंवा 400 केव्हीच्या लाईन्स आहेत आणि सिंगल पोल ऑपरेटेड सर्किट ब्रेकर्स आहेत, तिथे हे रिले आपल्याला बघायला मिळतात. नॉर्मली सर्किट ब्रेकरचं ऑपरेशन कसं पाहिजे, तर तिन्ही पोल आयदर क्लोज तरी पाहिजेत किंवा तिन्ही पोल ओपन तरी पाहिजेत. एकच पोल क्लोज आहे, 2 पोल ओपन आहेत, असं अनबॅलन्स्ड ऑपरेशन चालू शकत नाही. ते इन्शुअर करण्यासाठी हा रिले असतो, की जर का 3 ओपन किंवा 3 क्लोजच्या ऐवजी वेगळी कुठली तरी कंडिशन आली, की एक ओपन राहिला 2 क्लोज झालेत, 2 ओपन राहिलेत पण एक क्लोज झालाय, तर हा रिले हे इन्शुअर करतो की तिन्हीच्या तिन्ही हे पोल जे असतील ते ओपन राहतील. सो हा सर्किट ब्रेकर ओपन करायचं काम करतो. आणि मगाशी तुम्ही सगळे सांगितल्याप्रमाणे अजून एक रिले आपल्याकडे असतो, तो म्हणजे ऑटो रिक्लोजर रिले, ज्याला 79 नंबर म्हणतात. हे सोडून अजून कोणत्या टाईपचे रिले आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी प्रोटेक्शन रिले आहेत. 30A 30B असं त्याला लिहिलेलं असतात नंबर्स, म्हणजे आपले PRV, WTI, OTI हे सगळे. त्यानंतर DC सुपरविजन रिले आपल्याकडे असतात, म्हणजे बॅकअपचा DC सप्लाय गेला किंवा मेन सर्किट, मेन जो प्रोटेक्शन आहे डिस्टन्स डिफरन्शियल, त्याचा DC सप्लाय गेला, किंवा आपला सर्किट ब्रेकरचा 86 रिलेचा DC सप्लाय गेला. DC सप्लाय गेला म्हणजे काय, MCB ट्रिप होऊ शकतो किंवा एखादी वायर ब्रेक होऊन एखाद्या लग मधनं वायर बाहेर येऊन कनेक्शन जाऊ शकतं, काही होऊ शकतं. तर ह्या केसमध्ये DC गेलेला आपल्याला कसा तरी कळला पाहिजे, कारण DC जर का एखाद्या प्रोटेक्शनचा गेला तर ते प्रोटेक्शन ऑपरेट होणार नाही, ज्याने फॉल्ट इतर ठिकाणी कुठेतरी रिफ्लेक्ट होऊ शकतो. सो त्यासाठी DC सुपरविजन रिले असतात. त्याला नॉर्मली 80A 80B 80C असे नंबर दिले असतात, CDEF. आणि लास्टली आपल्याकडे ट्रिप सर्किट सुपरविजन रिलेज असतात, ज्याला 195 295 किंवा काही काही ठिकाणी फक्त 95 नंबरचे रिले असं म्हणलं जातं. आपले जे सर्किट ब्रेकर आहेत त्याचे ट्रिपिंग कॉईल ही कायम हेल्दी पाहिजे, किंवा त्याचं जे ट्रिपिंग सर्किट आहे ते कायम हेल्दी कंडिशन मध्ये पाहिजे, असा विचार करून हे रिले प्रोव्हाइड केले असतात. सो जे ट्रिपिंग सर्किट आहे यार्डातनं पॅनल पर्यंत येणार, ते सगळं सर्किट हेल्दी असल्याचं लक्षण आपल्याला, जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला ट्रिप सर्किट सुपरविजन मधनं मिळते. आय एम शुअर तुम्हाला हे सगळे रिले तर ऑलरेडी माहिती असतीलच, कारण हे सबस्टेशन मध्ये अवेलेबलच असतात. त्यामुळे मी थोडंसं फास्ट हे घेतलं. तरी ह्याच्यातलं अजून काही तुम्हाला कोणाला हवं असेल तर मला सांगा, की यातला हा रिले आमच्याकडे नाहीये, याच्याबद्दल थोडंसं अजून सांगा, आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करू, काही प्रॉब्लेम नाही. तर पीडीआरचं सांगाल का? हा, PDR रिले पोल डिस्क्रिपन्सी रिले म्हणून असतो. मोस्टली हा रिले कुठे असतो, यार्डात सर्किट ब्रेकर जो असतो तिथेच हा माउंट केलेला असतो. पोल डिस्क्रिपन्सी रिले असं याला म्हणतात. आता नावातच त्याचं फंक्शनॅलिटी आहे की हा काय आहे, पोल डिस्क्रिपन्सी. सॉरी, डिस्क्रिपन्सी कशाला म्हणायचं, की एक पोल ओपन आहे, 2 पोल क्लोज झालेत, 2 पोल ओपन आहेत, 1 पोल क्लोज झालाय, अशी काहीतरी कंडिशन असेल. आयदर सर्किट ब्रेकरचे तिन्ही पोल क्लोज तरी पाहिजेत किंवा तिन्ही पोल ओपन तरी पाहिजेत, ही झाली त्याच्या नॉर्मल कंडिशन्स. पण डिस्क्रिपन्सी कधी येईल, जर का हे सोडून काहीतरी वेगळंच झालं. मग त्या केसमध्ये आपल्याला असं ऑपरेशन चालू ठेवायचं नाही, कारण अनबॅलन्स लोडिंग फीड होईल. समजा 2 पोल ओपन राहिले आणि 1 पोल क्लोज झाला, तर त्या एका पोल मधनं तो लोड करंट जाईल, पण उरल्या 2 पोल मधनं जाणार नाही. असं अनबॅलन्स्ड ऑपरेशन आपल्याला ठेवायचं नाहीये सिस्टीम मध्ये. सो त्या केसमध्ये तो PDR रिले काय करतो, अशी एखादी कंडिशन त्याला डिटेक्ट झाली की सर्किट ब्रेकर ट्रिपच करून टाकतो. आता मग एक प्रश्न असा येऊ शकतो की ऑटो रिक्लोजर मध्ये काय करायचं, कारण ऑटो रिक्लोजर मध्ये तर एखादाच पोल ओपन होऊन परत क्लोज होतो. तर मग जिथे जिथे ऑटो रिक्लोजर सर्व्हिस मध्ये आहे तिथे तिथे PDR रिलेचा ऑपरेशनचा जो टाइम आहे तो 1 सेकंदापेक्षा मोठा ठेवलेला असतो. 1 सेकंदापेक्षा मोठा का, तर आपली ऑटो रिक्लोजरची जी MSC TCLचं स्टँडर्ड आहे त्यानुसार पोल एकदा ओपन झाला की तो क्लोज व्हायला आपण 1 सेकंदाचा टाइम देतो, बरोबर. तर 1 सेकंदाचा टाइम दिल्यानंतर तर PDR रिले मध्ये होतं काय, की मी सांगतो की ऑटो रिक्लोजर चालू असताना 1 सेकंदाने तो पोल क्लोज होणार आहे. सो आपण जर का PDRचं टायमिंग 1 सेकंदापेक्षा कमी ठेवलं
तर तेवढ्या वेळातच पीडीआर रिलेला असं सेन्स होईल की अरे 2 पोल ओपन, 2 पोल क्लोज आहेत पण एकच पोल ओपन झालाय आणि तो सगळा सर्किट ब्रेकर ट्रिप करून देईल आणि त्यामुळे ऑटो रिक्लोजर जे आहे ते सक्सेसफुल व्हायचं नाही. सो जिथं जिथं ऑटो रिक्लोजर आहे सर्व्हिसमध्ये तिथे आपण पीडीआरचं सेटिंग हे 1 सेकंद पेक्षा जास्ती ठेवतो. म्हणजे ऑटो रिक्लोजरची सायकल पूर्ण होऊ देतो आणि त्याच्यानंतर आपण हे पीडीआर ऑपरेट करायचा का नाही हे ठरवतो. म्हणजे एआर सक्सेसफुल झाल्यानंतर सुद्धा जर का एखादाच पोल ओपनच राहिला असेल तर मग पीडीआर सगळेच पोल ओपन करतो. हे बेसिकली पीडीआरचं ऑपरेशन आहे. मोस्टली हा तुम्हाला सर्किट ब्रेकरच्या जो जंक्शन बॉक्स असतो खाली ऑपरेशन मेकॅनिझम वगैरे असलेला तिथं बघायला मिळेल. काही रेअर केसेसमध्ये कंट्रोल रूम मध्ये पॅनल वरती सुद्धा पीडीआर रिले आहेत. आता आपण ह्या टॉपिककडे येऊ की पूर्वी इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले आपल्याकडे होते आणि आता आपण न्यूमरिकल रिलेवर शिफ्ट झालोय. तर सिस्टीमसाठी काय फरक झाला, का इलेक्ट्रोमेकॅनिकल कडून न्यूमरिकल कडे गेले? तर एक तर बेटर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, तर छोट्यातलं छोटं सेटिंग आपण किती करू शकतो हे न्यूमरिकल रिले मध्ये खूप जास्त फाईन करता येतं, जे इलेक्ट्रोमेकॅनिकल मध्ये करता येत नव्हतं. तर पूर्वीचे तुम्हाला इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले तुम्ही जास्त आमच्यापेक्षा बघितलेले आहेत, त्याच्यात ते असे प्लग असायचे काढून टाकायचे. एक तर 0.25 नाही तर 0.5 नाही तर मग 0.75 अशा पद्धतीने एक तर करता यायचं सेटिंग. म्हणजे ते जे 2 सेटिंग मधली जी गॅप असायची ती खूप मोठी असायची. न्यूमरिकल रिले मध्ये ते आपल्याला खूप फाईन ट्युनिंग करता येतं. पॉइंटच्या पुढे सेकंड किंवा थर्ड डेसिमल पर्यंत सेटिंग ठेवू शकतो. अजून एक फायदा काय, तर इथे फॉल्ट अनालिसिस करण्यासाठी आपल्याकडे डीआर अवेलेबल आहे. हे फॉल्ट अनालिसिस करायला आपण आता इथे डीआर बघू शकतो. त्यानंतर रिले थोडेसे कॉम्पॅक्ट झाले. पूर्वी आर वाय बी प्रत्येकासाठी सेपरेट 3 एक युनिट लावायच्या ऐवजी आता एकच युनिट लावता येतं. आणि सध्याच्या ऑटोमेशनच्या जमान्यात सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे स्काडाशी कम्युनिकेट करता येतात. डायरेक्ट पीसीवर वगैरे किंवा रिमोट कुठल्या तरी एंडला इन्फॉर्मेशन ह्या रिलेज मधनं पाठवता येते. हा झाला फरक सिस्टीमसाठी. आता तुम्ही लोक जे ऍक्च्युअल सबस्टॅन्स मध्ये काम करता त्यांच्यासाठी याच्यात काय फरक आहे? पूर्वी तुम्हाला फक्त तुमच्या विंडोवरती अनाउन्सिएशन यायचं की बाबा हा रिले ऑपरेट झालाय, हे ऑपरेट झालाय, संपला विषय. आणि तेवढ्यावरती नोटिंग डाऊन करणं, टाइम लिहिणं ह्याच्यावरती तुमचं काम कदाचित संपत असेल. पण आता तेवढंच तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन किंवा तिथंच थांबून चालणार नाही. आता तुम्हाला ऍडिशन सध्या काय करायला लागते, तर तुम्हाला फॉल्ट रेकॉर्ड लिहून घ्यायला लागतो. रिलेवरती एलईडी येत असतात, ते एलईडी लिहून घ्यायला लागतात. तुम्हाला थोडंसं हे शिकून घ्यायला लागणार की रिलेची जी बटन्स आहेत ती कशी ऑपरेट करायची. तुम्हाला काही सेटिंग्स चेंज करायची गरज पडणार नाही, पण रिलेचे फॉल्ट रेकॉर्ड कसे बघतात किंवा रिलेचे एलईडी आले असतील तर ते रिसेट कसे करतात. कारण ते जर का रिसेट केले नाहीत तर पुढच्या वेळेस जो फॉल्ट येतो त्याच्यात ते आधीची पण इंडिकेशन लिहिली जातात आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन वरच्या ऑफिसला काहीतरी वेगळंच होतं. सो रिले रिसेट कसे करायचे हे पण बघणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर थोडंसं तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्या एखाद्या रिलेमध्ये कोणकोणती फंक्शन्स एनेबल्ड आहेत. आता एक पॉइंट आपण मगाशी वर बघितला की तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठली कुठली फंक्शन्स एनेबल्ड आहेत. तर पुढचे 2-3 स्लाइड आपण हे बघू की जी मेजर फंक्शन्स असतात की कुठल्याही सबस्टेशनला एखाद्या रिलेमध्ये कोणती फंक्शन्स एनेबल्ड असतात, काय ऑपरेट होऊ शकतं. एक आहे आता लाईनची केस घेतली आपण, एखादी 132-220 केव्ही ची लाईन, तर त्याच्यात डिस्टन्स प्रोटेक्शन रिले असतो जो मेन प्रोटेक्शन म्हणून असतो. तर इथे काय काय ऑपरेट होऊ शकतं, तर तुम्ही सगळ्यांनी हे तर आतापर्यंत बघितलं असेल की डिस्टन्स प्रोटेक्शन मध्ये झोन्स असतात वेगवेगळे. एक असतो झोन 1, एक असतो झोन 2, झोन 3 आणि झोन 4 ऑपरेशन, राईट. सो समजा डिस्टन्स प्रोटेक्शन ऑपरेट झाला तर तुम्ही हे बघितलं पाहिजे की कोणता झोन ऑपरेट झालाय. झोन 4 झाला असेल, आता याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो, झोन 1, 2, 3 ऑपरेट झाले असतील समजा, तर तुमचा फॉल्ट ऍक्च्युअल लाईनवर आहे. समजा जर का झोन 4 ऑपरेट झाला असेल तर तुम्ही फॉल्ट शोधायला लाईनवर जाऊन फायदा नाही, कारण झोन 4 हा नॉर्मली रिव्हर्स ऑपरेटेड असतो. सो एखाद्या सबस्टेशन मध्ये जर का झोन 4 ऑपरेटेड आलं तर तुम्हाला फॉल्ट हा सबस्टेशन मध्ये शोधायला लागतो, लाईनच्या पाठीमागे. म्हणजे कुठे, तर बसबार टू लाईन आयसोलेटर ह्याच्या मध्ये कुठेतरी फॉल्ट झालेला असू शकतो, मग तिथे तुम्हाला शोधायला लागू शकतं. नंतर अजून आता आपण इतक्या वेळ बोलतच होतो की ऑटो रिक्लोजर हे डिस्टन्स प्रोटेक्शन मध्ये एनेबल्ड असतं. पण मग ते कधी एनेबल्ड असतं, तर ऑटो रिक्लोजर हे फक्त झोन 1 च्या केसमध्ये ऑपरेट होतं
किंवा अजून एक केस आहे ती आपण पुढे बघणारच आहोत इथेच आत्ताच. दुसरी केस आहे ती म्हणजे कॅरियर एडेड प्रोटेक्शन. तर तुमच्या सबस्टेशन मध्ये पीएलसीसी पॅनल असतो, पीएलसीसी डिव्हाइस असतं जिथून कॅरियर सेंड होतो आणि कॅरियर रिसीव्ह पण होतं. तर समजा कॅरियर रिसीव्ह झालेला असेल आणि झोन 2 चा फॉल्ट असेल तरी ऑटो रिक्लोजर ऑपरेट होऊ शकतं, किंवा झोन 1 चा फॉल्ट असेल तरी सुद्धा ऑटो रिक्लोजर ऑपरेट होऊ शकतं. आणि हे दोन्ही केसेस फक्त सिंगल फेज फॉल्ट साठी आहेत. जर का 2 फेज किंवा 3 फेज फॉल्ट झाला तर ऑटो रिक्लोजर कधीच ऑपरेट होत नाही, अशी आपली गाईडलाईन्सच नाहीत. त्यामुळे ऑटो रिक्लोजर जर का ऑपरेट झाला असेल तर तुम्ही कुठेतरी हे बघितलं पाहिजे की झोन 1 ऑपरेट झालाय का. अच्छा, मग ठीक आहे, मग त्याच्यावर इनिशिएट झाला असेल. झोन 1 का ऑपरेट झाला दिसत नाहीये, मग एआर ऑपरेट झाला समजा, तर काय चेक करावं. तर पीएलसीसी पॅनल मध्ये जाऊन हे बघा की कॅरियर रिसीव्हचा काउंटर वाढलाय का, किंवा रिलेला कॅरियर रिसीव्हचा सिग्नल जर का एलईडी दिलेला असेल तर कॅरियर रिसीव्ह झालाय का. हे थोडंसं बघितलं तर तुम्हाला हे कळू शकतं की ऍक्च्युअल तुम्हाला की फॉल्ट कसा झालाय. तुम्हाला तुमच्या सिनियर्सना रिपोर्टिंग करायला जास्त सोपं जाईल. त्यानंतर मी मगाशी म्हणलं असं पोल डिस्क्रिपन्सी रिले, डिस्टन्स रिले जर का 220 किंवा 400 केव्ही लाईनचे असतील जिथं सिंगल पोल ब्रेकर अवेलेबल आहे तर तिथे पोल डिस्क्रिपन्सी रिलेची फंक्शनॅलिटी पण रिलेला देऊन ठेवली असते. डिस्टन्स रिलेला इनपुट येतो की पोल डिस्क्रिपन्सी रिले ऑपरेट झालाय. ते ऑपरेट झालाय का हे पण थोडंसं बघा. ह्याचा फायदा कसा होऊ शकतो, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे समजा मेंटेनन्स करायच्या वेळी किंवा टेस्टिंग टीम आल्यानंतर जेव्हा टेस्टिंग करते तेव्हा त्यांनी काही कारणास्तव समजा पीडीआरचं सेटिंग कमी करून ठेवलं असेल, ते कमी राहिलं आणि एखादा ऑटो रिक्लोजर ऑपरेट झाला आणि त्याच्यात पीडीआर पण आला, तर हे नोटिफिकेशन जर का तुमच्याकडनं व्यवस्थित कळवलं गेलं तर बसल्या बसल्या हे क्लिअर होऊन जातं की तिथं पीडीआरचं सेटिंग काहीतरी बदललं असणार आहे, कारण ऑटो रिक्लोजर ऑपरेट तर होत आहे पण पीडीआर पण ऑपरेट झालंय. म्हणजे कदाचित त्याचं टायमिंग चुकलेलं असू शकतं. फॉल्टचं अनालिसिस करणं थोडंसं सोपं जातं. आता डिस्टन्स प्रोटेक्शन सोडून अजून काय असतं लाईनसाठी, बॅकअप प्रोटेक्शन, ओव्हर करंट आणि अर्थ फॉल्ट. हे प्रोटेक्शन कोणी सांगू शकेल, लाईनचं जे ओव्हर करंट अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन असतं ते डायरेक्शनल असतं का नॉन डायरेक्शनल असतं, आणि का? तुम्ही ऐकलं असेलच, माहिती असेलच. हा बोला. नॉन डायरेक्शनल. नॉन डायरेक्शनल असतं. अच्छा, अजून कोणाचं काय म्हणणं आहे? बॅकअप प्रोटेक्शन लाईनचा, म्हणजे मी म्हणतो 132 किंवा 220च्या लाईन्स, आपले 33 केव्हीचे फीडर नाही, याचं प्रोटेक्शन डायरेक्शनल असतं का नॉन डायरेक्शनल असतं? अजून कोणाचा काही रिप्लाय? नॉन डायरेक्शनल असतं. अच्छा, ओके. तर एक लक्षात ठेवा, लाईन जे असतात 132, 220, 400 कुठल्याही, त्याचे बॅकअप प्रोटेक्शन ही कायम डायरेक्शनलच असतात. कारण काय आहे तर आपल्याला प्रोटेक्ट काय करायचं मेनली तर लाईनवरचा फॉल्ट. असं नाही झालं पाहिजे की तुमचा कुठला तरी ट्रान्सफॉर्मरच्या एचव्हीचा किंवा ट्रान्सफॉर्मरचा फॉल्ट झालाय आणि त्याच्यावर लाईनचा बॅकअप रिले ऑपरेट होऊन लाईनचा ब्रेकर ट्रिप झाला. कारण जर का लाईनचा सीबी ट्रिप झाला तर सबस्टेशनचा सप्लाय पण जाऊ शकतो, बरोबर. त्यामुळे लाईनचे जे बॅकअप प्रोटेक्शन आहे ते कायम डायरेक्शनलच असतं. आणि डायरेक्शन कुठली बघतं तर ऍक्च्युअल लाईन वर्क कडे बघतं. फक्त लाईनचा फॉल्टच डिटेक्ट करू शकतं ते. तुमच्या सबस्टेशन मधला फॉल्ट हे लाईनचं बॅकअप प्रोटेक्शन कधीच डिटेक्ट करणार नाही. जर का कुठे तुम्हाला असं ऐकण्यात आलं, बोललं आता की अरे लाईनचं बॅकअप प्रोटेक्शन नॉन डायरेक्शनल आहे, तर तुम्ही कोणी विचारू शकता की का ते नॉन डायरेक्शनल ठेवलंय. त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मरच्या फॉल्टवर पण आपली लाईन ट्रिप व्हायची शक्यता आहे ना, काय करता येईल, असं थोडंसं तुम्हाला पण ट्रबल शूटिंग करता येऊ शकतं. नेक्स्ट, LTS आपल्याकडे असतात, लोड ट्रिमिंग स्कीम. लाईनचं लोडिंग समजा कंडक्टरच्या रेटिंग पेक्षा जास्त झालं तर थोडासा लोड कट करायचा. तर तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे की LTS स्कीम ही कुठल्या रिले मध्ये घेऊन ठेवली. ती कधी कधी डिस्टन्स प्रोटेक्शन मध्ये असते, कधी बॅकअप प्रोटेक्शन मध्ये असते. तर रिलेला कॉन्फिगर करायची सोय किती आहे त्याच्यानुसार ती टेस्टिंगची तुमच्या इथे येणारी टीम कॉन्फिगर करते. तर ती कोणत्या प्रोटेक्शन मध्ये एक्झॅक्टली कॉन्फिगर करून ठेवली हे एक थोडंसं माहिती पाहिजे. आणि दुसरं, नॉर्मली प्रत्येक LTS स्कीमला एक लिंक दिलेली असते. कधी कधी LTS आउट ऑफ सर्व्हिस ठेवायला सांगतात, तर कुठली लिंक काढली की LTS आउट ऑफ सर्व्हिस होईल आणि LTS ऑपरेट होणार नाही, हे एक थोडंसं माहिती पाहिजे.
LTE स्कीम जी आहे त्याच्यावरती आपण नॉर्मली 33 केव्ही 11 केव्ही 22 केव्हीचे फीडर ट्रिप करतो. तर हे विचारून घेऊ शकता की LTEचा जो रिले ऑक्झिलरी रिले बसलाय त्याच्यावरती कुठले फीडर ट्रिप करायच्या कमांड दिलेल्या आहेत. तो समजा ऍट अ टाइम 2 किंवा 3 ते फीडर ट्रिप झालेले दिसले तुम्हाला, तर तुम्हाला लगेच जाऊन बघता येईल की अरे LTEचा रिले पडलाय का. उगाचच काहीतरी चुकीचं इंटरप्रिटेशन होण्यापेक्षा ही थोडीशी माहिती ठेवली तर तुम्हाला पटकन कळून येऊ शकतं की सबस्टेशनला ऑपरेट काय झालंय. आता सेमच स्कीम जिथे मी चौथं लिहिलंय LBB, LTS सारखंच LBBचं पण आहे की लोकल ब्रेकर बॅकअप हे कोणत्या रिले मध्ये घेतलेलं आहे हे एक जस्ट माहिती पाहिजे. आणि एकदा तुम्ही विचारून घेतलं की कोणत्या रिले मध्ये घेतलंय, तर मग त्या रिलेवर जर का LED असाइन केलेला नसेल तर तुम्ही टेस्टिंग टीमला हे सांगू शकता की आम्हाला इथे LED असाइन करून द्या, आम्हाला कळलं पाहिजे की इथे LBB ऑपरेट झालाय. कधी कधी LBB हा मेन प्रोटेक्शन मध्ये घेतलेला असतो, कधी कधी बॅकअप प्रोटेक्शन मध्ये घेतलेला असतो. LBB सुद्धा सर्व्हिसमध्ये ठेवणं किंवा न ठेवणं यासाठी लिंक्स असतात, त्याची पण थोडीशी माहिती तुम्ही घेऊन ठेवू शकता. नेक्स्ट एक पार्ट येतो ट्रान्सफॉर्मर किंवा ICT दोन्हीपैकी कशाचे प्रोटेक्शन. एक येतो डिफरन्शियल प्रोटेक्शन, जे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये फॉल्ट झाला, ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मरचे HV आणि LVCT या दोन्हीच्या मध्ये कुठेही फॉल्ट झाला तर डिफरन्शियल प्रोटेक्शन पहिल्यांदा ऑपरेट होतं. डिफरन्शियल प्रोटेक्शन मध्ये वेगळी कुठली प्रोटेक्शन ठेवत नाहीत, कारण ते ट्रान्सफॉर्मरचं मेन प्रोटेक्शन आहे. पण आता आमच्याच केसमध्ये सांगतो, ब्रिजस्टोन सबस्टेशनच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आम्हाला LTS घ्यावं लागलं डिफरन्शियल प्रोटेक्शन मध्ये, कारण त्याच्या बॅकअप प्रोटेक्शनला LTS घेण्यासारखी सेटिंग्स अवेलेबल नव्हती. सो काही काही केसेस मध्ये डिफरन्शियल प्रोटेक्शन मध्ये ट्रान्सफॉर्मरची LTS घेतलेली असू शकते. त्याची एक तुम्ही थोडीशी माहिती करून घ्या की घेतलेलं असं काही आहे का. दुसरं आहे HV बॅकअप प्रोटेक्शन आणि LV बॅकअप प्रोटेक्शन. आता लाईनच्या केसमध्ये जसं बॅकअप प्रोटेक्शन हे कंपल्सरी डायरेक्शनलच पाहिजे, त्याप्रमाणे HV बॅकअप प्रोटेक्शन नॉर्मली डायरेक्शनल पाहिजे, पण काही काही केसेसमध्ये ते नॉन डायरेक्शनल सुद्धा ठेवलेलं असू शकतं. LV बॅकअप प्रोटेक्शन मध्ये दोन प्रकारची सेटिंग्स नॉर्मली ठेवलेली असतात, एक डायरेक्शनल आणि एक नॉन डायरेक्शनल. बरोबर. डायरेक्शनल सेटिंग कशासाठी, तर ट्रान्सफॉर्मर मध्येच फॉल्ट झाला आणि समजा डिफरन्शियल रिले ऑपरेट नाही झाला तर ट्रान्सफॉर्मरला फॉल्ट करंट फीड होत नाही राहायला पाहिजे, कारण ट्रान्सफॉर्मर डॅमेज होईल. मग इमिजिएट ट्रिपिंग कोणी द्यायचं, तर त्या केसमध्ये HV आणि LV बॅकअप प्रोटेक्शन ट्रिपिंग देतात. त्यासाठी डायरेक्शनल फीचर हे डिफरन्शियलला बॅकअप म्हणून असतं. आणि नॉन डायरेक्शनल फीचर कशासाठी असतं, तर समजा एखादा फीडरचा ब्रेकर आहे, म्हणजे फीडर वरती फॉल्ट झाला 33 केव्ही 22 केव्ही LV साईडला, पण तो फॉल्ट समहाऊ फीडरच्या ब्रेकरनी क्लिअर नाही झाला, काय फीडरचा रिले ऑपरेट नाही झाला, 86 ऑपरेट नाही झाला, किंवा फीडरची ट्रिप कॉईल जळली CB ची, तर तो फॉल्ट परत फीड होत राहील. ते व्हायला नको, म्हणून मग तो फॉल्ट LV बॅकअप प्रोटेक्शन जो आहे तो क्लिअर करेल. नेक्स्ट येतं एक REF प्रोटेक्शन. आता मोस्टली सगळ्यांच्या सबस्टेशनमध्ये सध्या REF प्रोटेक्शन हे स्टॅटिक टाईपचे आहेत, आयदर 4B3 किंवा मग जुन्या स्टाईल मध्ये त्या अशा मेटलच्या पट्ट्या जोडायचे रिले आहेत ज्याच्यावरती व्होल्टेज लिहिलेलं असतं, 10 व्होल्ट 20 व्होल्ट 30 व्होल्ट, किंवा मग कलर्ड पट्ट्या असतात 4B3 5B3 टाईपचे रिले आहेत. नॉब आपण ऍडजस्ट करतो. तर REF रिले सेपरेट असा दिलेला आहे का इनबिल्ट आहे हे एक माहिती पाहिजे. पूर्वी आय गेस काठापूरला तुम्ही डिओबायस M म्हणून एक रिले होता, त्याच्यात REF प्रोटेक्शन इनबिल्ट होतं. REF प्रोटेक्शन हे इनबिल्ट आहे का बाहेर सेपरेट रिले आहे, असेल तर तो कुठं आहे हे एक थोडं तुम्ही पॅनल वरती जाऊन बघून घ्या. LBB प्रोटेक्शनचं जे मी लाईन साठी सांगितलं तेच सेम ट्रान्सफॉर्मर साठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे. अजून एक पार्ट आहे ते म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं ऑक्झिलरी प्रोटेक्शन. ऑक्झिलरी प्रोटेक्शनच्या बाबतीत बऱ्याचदा सबस्टेशनला गेले की आम्ही बघतोच, पण हे थोडंसं तुम्ही स्पेशली लक्ष ठेवून टेस्टिंग टीम कडनं करून घ्या. बऱ्याचदा त्याच्या वर लिहिलेल्या पट्ट्या असतात ज्याच्यावरती लिहिलेलं असतं की तो PRV आहे का WTI आहे. WTI असेल तर त्याचा अलार्म आहे का ट्रिप आहे, ते कधी कधी पडून जातं किंवा ते पुसलं जातं. तर ते परत जेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या अॅन्युअल टेस्टिंगला येतात, तुमचं ट्रान्सफॉर्मरचं आउटेज असतं, तेव्हा त्यांच्याकडनं लिहून घ्या की नक्की कुठला रिले कशासाठी आहे. कारण पुढे मागे जर का काही ऑपरेशन झालं, किंवा आता कधी कधी पावसाळ्यात असं होतं की मॉइश्चर जातं PRV मध्ये आणि PRV ऑपरेट होतो, पण जर का नेमिंग नीट लिहिलं नसेल तर कधी कधी नोटिंग असं होतं की PRV मध्ये ऍक्च्युअली WTI ट्रिप आलाय, त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं होतं. सो
एक फक्त इन्शुअर करा की सगळीकडे त्या पट्ट्या किंवा काहीतरी नॉमेनक्लेचर दिलं गेलंय ना. आरईएफ रिले मध्ये बेसिकली काय असतं, तर रिस्ट्रिक्टेड अर्थ फॉल्ट असं आपण त्याला म्हणतो. तर डिफरन्शियल रिलेमध्ये काही काही जे फॉल्ट आहेत ते येऊ शकत नाहीत. म्हणजे कसं की समजा ट्रान्सफॉर्मरचं जे वाइंडिंग आहे त्याचं जे इनिशियल पोर्शनचं वाइंडिंग आहे त्याच्यात जर का काही फॉल्ट झाला किंवा लो करंट फॉल्ट असेल खूप, तर तो कधी कधी डिफरन्शियल रिलेला डिटेक्ट होत नाही. पण त्या केसमध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट आहे, मग तो कुठून कसा डिटेक्ट करता येईल, तर त्यासाठी आरईएफ रिले वापरतात. आता आरईएफ रिलेमध्ये असतात काय, एक तर ऍक्च्युली 4 टाईपच्या सीटी लागतात. ट्रान्सफॉर्मरच्या एचव्ही सीटी असतात, ह्या नॉर्मली टरेट वरती जे असतं, ट्रान्सफॉर्मरच्या बुशिंगच्या खाली जे टरेट असतं त्याच्यात ज्या सीटी असतात त्या आपण वापरतो. आणि एक न्यूट्रल बुशिंगला टरेट असतं त्याच्या सीटी, अशा 4 सीटी एकत्र आणून आपण आरईएफ रिलेला दिलेलं असतं. आता आरईएफ रिले ऑपरेट कसा होतो, तर समजा ट्रान्सफॉर्मर मध्ये इंटरनली काही फॉल्ट असेल, तर ह्या ज्या 4 सीटी आपण एकत्र केलेल्या असतात त्याच्यात इम्बॅलन्स क्रिएट होतो. तो इम्बॅलन्स आपण आरईएफ रिलेला एका रेझिस्टन्स थ्रू आणून देतो. आता आपल्याला ओहम्स लॉ तर सगळ्यांना माहिती की करंट आहे आणि समजा मध्ये आपण रेझिस्टन्स टाकला, दॅट इज आय इंटू आर, तर काहीतरी व्होल्टेज डेव्हलप होतं, बरोबर. सो जर का ह्या 4 सीटी मध्ये काही इम्बॅलन्स क्रिएट झाला तर त्याच्याने जो करंट येतो तो रेझिस्टन्स थ्रू पास केल्यामुळे एक काही व्होल्टेज, काही अमाऊंट मध्ये व्होल्टेज आरईएफ रिलेच्या अक्रॉस डेव्हलप होतं. आणि ते व्होल्टेज एका ठराविक लिमिटच्या वर गेलं, जे लिमिट आपण आरईएफ रिलेवर सेट केलंय त्याच्यापेक्षा वर गेलं की आरईएफ रिले ऑपरेट होतो. आता आपण जे नॉब ऍडजस्ट करून व्होल्टेज ऍडजस्ट करतो ना, 10 व्होल्ट, 15 व्होल्ट, 20 व्होल्ट, ते हे व्होल्टेज असतं की आरईएफ रिलेच्या मागच्या कॉइलच्या टर्मिनल्सना किती व्होल्टेज आलं की आरईएफ रिले ऑपरेट होईल, ह्याचं ते सेटिंग केलेलं असतं. सो बेसिकली असे कुठले फॉल्ट असतात, तर ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग मध्ये 2 टर्न्स मध्ये जर का फॉल्ट झाला, समजा 2 जे टर्न्स आहेत त्यांच्या मधलं पेपरचं वगैरे इन्सुलेशन ब्रेक झालं, जळलं आणि तिथं शॉर्ट झालं थोडंसं, तर हा फॉल्ट तसा तर खूप कमी मॅग्निट्यूडचा असतो, त्यामुळे तो डिफरन्शियल मध्ये डिटेक्ट होईलच याची गॅरंटी नाही. पण हा फॉल्ट इग्नोर करण्यासारखा पण नसतो, कारण तो पुढे जाऊन मोठ्या फॉल्टमध्ये रूपांतर होऊ शकतं. मग हे फॉल्ट कुठे डिटेक्ट होतात, तर ह्या टाईपचे फॉल्ट आरईएफ प्रोटेक्शन मध्ये डिटेक्ट होतात. आपण थोडंसं पुढे जाऊ. एक बसबार प्रोटेक्शन आहे आता, जे की सबस्टेशन मधलं एकदम क्रिटिकल आणि मेजर मोठं प्रोटेक्शन असतं. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. बसबार जर का ऑपरेट झालं तर आपल्या सबस्टेशनचाच सप्लाय जातो. तर बसबारच्या बाबतीत फक्त बघितलं असं गेलं, माझं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे की बसबारची ऑपरेशन्स ही तशी खूप कमी होतात आणि होणं एक्सपेक्टेड पण नाहीये की बसबार रिले हा वर्षांनी एकदा होतोच ऑपरेट वगैरे, असं काही होत नाही. त्यामुळे त्याची जी नॉर्मल इंडिकेशन्स किंवा नॉर्मल एलईडीज वगैरे जे असतात त्याच्याकडे थोडंसं कधी कधी दुर्लक्ष होतं. म्हणजे होतं कसं की बसबार रिलेवर नॉर्मली आयसोलेटर किंवा ब्रेकरचे स्टेटस आलेले असतात. आयसोलेटर ओपन आहे, क्लोज आहे, प्रत्येक बेचा आयसोलेटर, बस आयसोलेटर जो आहे तो क्लोज आहे का ओपन आहे, किंवा टीबीसीचा जो आयसोलेटर आहे तो क्लोज आहे का ओपन आहे, सर्किट ब्रेकर ओपन आहे का क्लोज आहे, ह्याचे इनपुट आणून ठेवलेले असतात आणि त्याच्यानुसार ते रिलेवरती इंडिकेशन्स पण असतात. तर ह्या इंडिकेशन्स कडे कधी कधी थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणजे कधी कधी होतं कसं की आपण एखाद्याचा, आता आम्ही समजा टेस्टिंगला आलो की तुम्ही आयसोलेटर ओपन करता, बस आणि लाईन आयसोलेटर, तर नंतर जेव्हा आपण आयसोलेटर परत मारतो तेव्हा आयसोलेटरचे जे खालचे ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असतात ते गरजेपेक्षा थोडेसे जास्त मूव्ह होतात. आणि जरी आयसोलेटर वरती क्लोज असला तरी बसबार रिलेला इंडिकेशन ओपनचं येत राहतं. किंवा कधी कधी असं होतं की बसबार रिलेला आयसोलेटरचं कुठलंच इंडिकेशन येत नाही, का तर त्याचा ऑक्झिलरी जो स्विच आहे आयसोलेटरचा तो थोडासा खराब झालेला असू शकतो, वायर ब्रेक झाले असू शकते, काही असू शकतं. मग ह्या केसमध्ये काय होतं की समजा बसबारला कुठलाच इंडिकेशन आयसोलेटरचा मिळाला नाही तर बसबार ब्लॉक मध्ये जातो. सो तुम्ही जेव्हा नॉर्मली रिडिंग घ्यायला जाता तेव्हा बसबार पॅनलच्या शेजारच्या बेचं जेव्हा रिडिंग घेत असाल तेव्हा एकदा जस्ट हे इन्शुअर करायचं की बसबारची जी कुठली इंडिकेशन्स नॉर्मली असतात ती तशी आहेत ना. त्यासाठी तुम्हाला एकदा हे बघून ठेवायला लागेल की बसबारची नॉर्मल इंडिकेशन्स काय असतात. एखादा आयसोलेटर क्लोज असेल तर त्याचा रेड एलईडी लागतो का, तो कुठे इंडिकेट करतो का, किंवा बसबार ब्लॉक मध्ये गेला हे आपल्याला कसं कळू शकतं. म्हणजे बसबारचा स्विच जो आहे इन आउट तो तर इन मध्ये आहे, पण बसबार कधी कधी ब्लॉक मध्ये असतो, का तर त्याला आयसोलेटर किंवा ब्रेकरचे स्टेटस नीट मिळत नसतात. मग ते कुठे इंडिकेट होतं याची थोडीशी माहिती घेऊन ठेवली तर बसबार ब्लॉक मध्ये गेल्यावर लगेच तुम्हाला कळवता येईल आणि इमिजिएटली त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊन बसबार सर्व्हिस मध्ये ठेवता येईल.
दुसरी एक अशी गोष्ट आहे की बसबार प्रत्येक ठिकाणी एकाच पॅनलवर असेल अशी गॅरंटी नाही. आजकाल आपल्याकडे BCR ची सिस्टीम आहे. बे कंट्रोल रूम असतात, यार्डातच कंट्रोल रूम असतात ठराविक बेसच्या. सो त्या केसमध्ये बसबारचे जे पेरिफेरल युनिट्स म्हणतो, छोटे छोटे युनिट, हे प्रत्येक त्या त्या पॅनलवर बसवलेले असतात. मग त्या केसमध्ये त्या पॅनलवरच्या PU जे असतात, ज्याला पेरिफेरल युनिट म्हणतो किंवा पॅनलचं बसबार युनिट म्हणतो, त्याच्यावरती इंडिकेशन्स काय असतात नॉर्मली, तो कसा इंडिकेट करतो आयसोलेटर ओपन आहे का क्लोज आहे, हे तुम्ही थोडंसं एकदा आता पुढे कधी रिडिंग घ्यायला जाल किंवा BCR मध्ये वगैरे जाणं होईल तेव्हा ते बघून ठेवा की ह्याची नॉर्मल इंडिकेशन्स काय असतात. म्हणजे जर का काही ऍबनॉर्मल इंडिकेशन्स आली तर ती तुम्हाला लगेच माहिती होते. देन बसबारचे LED रिसेट कसे करायचे हे एक थोडंसं बघून घ्या. नॉर्मली जे कुठले बसबार रिले असतात, आता समजा मायकॉमचा बसबार रिले असेल तर C चे बटन असतं, जे प्रेस केलं आपण तर आपल्याला रिले रिसेट करता येतो. आपण एक सॅम्पल व्हिडिओ पुढे बघणारच आहोत, तरी मी आता जस्ट सांगता सांगता सांगतोय की मायकॉमचा रिले असेल तर Cचं बटन प्रेस केल्यावर त्याचे LED रिसेट करता येतात. किंवा समजा ABBचा रिले असेल तर त्याच्यावर रिसेट असं एक छोटं बटन असतं, ते प्रेस केल्यानंतर रिसेट LEDs असा एक ऑप्शन दिसतो, त्याला क्लिक केलं की आपले LED रिसेट होतात. सो ही प्रोसिजर तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. नंतर आजकाल सर्कल ऑफिस कडनं टेस्टिंग डिव्हिजन किंवा टीम्सना असे गाईडलाईन्स आलेत की जे आपले HV फीडर असतात, 33 kV, 22 kV किंवा 11 kV, त्याच्यात LBB प्रोटेक्शन फक्त एनेबल करून ठेवा. आता हे कशासाठी करायला सांगितलंय, तर जर का काही कारणास्तव आपला जो फीडरचा ब्रेकर आहे तो ट्रिप नाही झाला किंवा तो ट्रिप व्हायला थोडासा उशीर झाला, म्हणजे एक 150 किंवा 200 मिलीसेकंड मध्ये आयडियली ब्रेकर ट्रिप व्हायला पाहिजे, पण त्याला जास्ती वेळ लागला, 300 मिलीसेकंड, 350 मिलीसेकंड लागत असतील, तर ते कुठेतरी आपल्याला इंडिकेट व्हावं. कारण असा जास्ती वेळ लागायला लागला तर शक्यता अशी आहे की पुढच्या वेळेस जेव्हा फीडरवरती फॉल्ट येईल तेव्हा ऍक्च्युअल फीडरचा सर्किट ब्रेकर ट्रिप व्हायच्या ऐवजी तुमचा ट्रान्सफॉर्मरचा LVचा ब्रेकर ट्रिप होईल. आणि ट्रान्सफॉर्मरचा LVचा ब्रेकर ट्रिप झाला तर बाकी सगळ्या फीडरचा सप्लाय कट होईल. असं व्हायला नको, म्हणून फीडरचा ब्रेकर जो आहे तो थोडा लेट ट्रिप होतोय का हे कळण्यासाठी म्हणून LBB फीचर आपल्या फीडरच्या रिलेमध्ये फक्त एनेबल करून ठेवलेलं असतं. बऱ्याचशा सबस्टेशन मध्ये करून ठेवलेलं असेल, सो त्याची एक माहिती घेऊन ठेवा की LBB आपण एनेबल करून ठेवलेला आहे का. म्हणजे जेव्हा तुम्ही फीडर ट्रिप होतो तेव्हा त्याचा फॉल्ट करंट वगैरे लिहून घेता, तेव्हा त्याच्यात कुठे LBB ऑपरेटेड किंवा CBF ऑपरेटेड असं पण आलंय का हे तुम्हाला बघता येईल. आणि ते पण सांगता येईल की बाबा हा ब्रेकर थोडासा लेट ट्रिप होतोय, अशी शक्यता आहे. आणि मग पुढे आपल्याला त्याचा अनालिसिस करता येईल. अजून एक मी मगाशी म्हणल्याप्रमाणे रिले असतात जिथे थर्ड दिसत आहेत, त्यात UFR किंवा FTR रिले, म्हणजे अंडर फ्रिक्वेन्सी रिले किंवा फ्रिक्वेन्सी ट्रेंड रिले. त्याच्यात असतं काय तर 2 किंवा 3 स्टेजेस मध्ये फ्रिक्वेन्सी सेटिंग दिलेली असतात की 49 हर्ट्झ गेली, 48 हर्ट्झ गेली तर काही फीडर ट्रिप करायचे. सो अशी सिस्टीम आपल्याकडे आहे का, असेल तर त्याच्या आयसोलेशनच्या लिंक्स कुठे आहेत, आणि असल्यास प्रत्येक स्टेजला किती फीडर ट्रिप होतात याची तुम्ही एक माहिती जस्ट घेऊन ठेवा. म्हणजे कधी पुढे मागे जर का ऍट अ टाइम 2 किंवा 3 फीडर्सचं ट्रिपिंग झालं दिसलं तर तुम्हाला हे कळून जाईल की कदाचित शक्यता अशी आहे की UFR किंवा FTRचं ऑपरेशन झालेलं आहे. आता तुम्ही मगाशी सांगितलेला जो एक पॉइंट होता त्याच्यावरती आपण थोडंसं येऊ की फॉल्ट रेकॉर्ड आणि LED नोटिंग काय करावं किंवा कसं करावं, काय पॉइंट्स लिहून ठेवावेत. तर एक गोष्ट तर अशी आहे की तुम्ही जेव्हा पॅनल पाशी रिडिंग घ्यायला जाता तेव्हा हे बघून ठेवा की सगळ्याच रिलेवरती नॉर्मली स्टेटस कोणते असतात. जेव्हा नॉर्मल वर्किंग कंडिशन आहे, कुठलाही फॉल्ट नाहीये, तेव्हा त्याच्यावर ऑलरेडी कुठले स्टेटस आलेले असतात. मी काही एक्झाम्पल इथे दिलेत. डिस्टन्स किंवा लाईन डिफरन्शियल रिले असतील तर त्याच्यावर नॉर्मली CB रेडीचा, CB क्लोजचा किंवा CB ओपनचा, CB स्प्रिंग चार्जिंगचा असे LED जे आहेत ते ऑलरेडी असाइन केलेले असतात आणि ते ऑलरेडी ग्लोईंग असतात. म्हणजे त्याला CB रेडी मिळत असतो किंवा स्प्रिंग आपली यार्डात चार्ज असते, तो जो काही स्टेटस आहे तो ह्या रिलेला ऑलरेडी मिळत असतो किंवा त्याला CB क्लोज आणि ओपनचे स्टेटस हे मिळत असतात. सो ऑलरेडी काय इंडिकेशन असतात हे थोडंसं तुम्ही एक जस्ट ऑब्झर्व करून ठेवा. डे टू डे तुम्ही करतच असता, त्यामुळे तुमच्या डोळ्यात ऑटोमॅटिक बसून जाईल की जेव्हा एखादी फॉल्ट होतो किंवा कंडिशन जर का चेंज झाली तर LED चेंज वरनं लगेच कळू शकते की काहीतरी झालंय. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही डिस्टर्बन्स रेकॉर्ड रीड करता तेव्हा
रिलेमध्ये अवेलेबल असतील तर तिन्ही फेजचे फॉल्ट करंट्स कायम लिहून ठेवत जा. त्याच्यावरून एक साधारण अंदाज कळू शकतं की कुठे फॉल्ट झाला होता, किती फॉल्ट झाला होता. मेन काय, किती फॉल्ट करंट गेला हे कळलं तर त्यानुसार बॅकअप प्रोटेक्शनची कॅल्क्युलेशन्स आणि सेटिंग करणं सोपं जातं किंवा ते त्या व्हॅल्यूनुसार सेट करता येऊ शकतात. नंतर बघितलं अजून काय पाहिजे डिस्टन्स प्रोटेक्शन मध्ये, तर कुठला झोन ऑपरेट झालाय आणि कुठला फेज ऑपरेट झालाय. त्यानंतर पीएलसीसी ऑलमोस्ट सगळीकडे सर्व्हिसमध्ये असतं, त्यामुळे कॅरियर सेंड किंवा रिसीव्हचा सिग्नल आलाय का, एलईडी शक्य असेल तर असाइन केलेलेच असतात. अदरवाईज सीएस किंवा सीआर असा एखादा सिग्नल रिलेच्या फॉल्ट रेकॉर्ड किंवा इंडिकेशन्स मध्ये येतो, तो घेणं. आणि तसं झालं असल्यास पीएलसीसीचे काउंटर वाढलेत का हे बघून ठेवणं. म्हणजे जर का झोन 1चा फॉल्ट झालाय तर आयडियली कॅरियर सेंड व्हायला पाहिजे. जर का कॅरियर सर्व्हिसमध्ये असेल तर पीएलसीसी, मग खरंच आपले सेंड आणि रिसीव्हचे काउंटर वाढलेत का हे जाऊन एकदा व्हेरीफाय केलं तर ह्यातनं काय कळू शकतं. म्हणजे मी एक पॉसिबल सिनारिओ सांगतोय की झोन 1 ऑपरेट झाला, पलीकडच्या एंडनी झोन 2 डिटेक्ट झालाय, पण ऍक्च्युली ऑपरेशन कसं व्हायला पाहिजे की इकडच्या सबस्टेशननी कॅरियर सेंड करून तिथलं पण ट्रिपिंग झोन 2च्या ऐवजी इमिजिएटली व्हायला पाहिजे. पण तसं काही झालं नाही, तिकडं ट्रिपिंग प्रॉपर झोन 2 मध्ये झालं. मग आता असं का झालं, तर समजा आपण पीएलसीसी काउंटर्सचे रिडिंग घेतलं असेल आणि ते वाढलंच नसेल, तर इथे लगेच कळून जातं की रिले पासून पीएलसीसी पॅनलमध्ये जाणारी जी वायर आहे तिथं काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. कारण काउंटर वाढायला हवा होता, रिलेने कॅरियर सेंडची कमांड दिली पण ऍक्च्युअल कॅरियर सेंडच झाला नाही. बरं, काउंटर वाढला असेल पण तरी तिकडं कॅरियर रिसीव्ह नसेल झाला, तर मग दुसऱ्या एंडच्या सबस्टेशनला करावं, आपल्याला फॉल्ट अनालिसिस करावं लागेल. सो अशा पद्धतीने सर्किटमध्ये कुठे फॉल्ट आहे हे आयडेंटिफाय करणं थोडंसं सोपं होतं जर का पीएलसीसीचे काउंटर्सचे पण तुम्ही चेंजेस लिहून घेतले. तसे आय गेस सगळ्याच सबस्टेशनमध्ये पीएलसीसी काउंटरचे रजिस्टर्स मेंटेन होतात, त्यामुळे डेली काउंटर काय असतो हे तुम्ही बघतच असता. स्पेसिफिकली डिस्टन्सवर फॉल्ट झाला तो जर का झोन 1 मधला किंवा झोन 2 मधला असेल तर एकदा तुम्ही जाऊन हे व्हेरीफाय करा की पीएलसीसी काउंटर्स वाढलेत का. त्यानंतर फॉल्ट डिस्टन्स हे खूप महत्वाचं आहे, ते तर तुम्ही करतात सगळ्यांना नोट डाऊन, कारण त्याशिवाय लाईन्स डिव्हिजनला फॉल्ट कुठं झालाय, कुठं जाऊन फॉल्ट शोधला पाहिजे हे कळत नाही. नेक्स्ट, एआर ऑपरेटेड आहे का, ब्लॉक आहे का किंवा ते लॉकआउट मध्ये गेले का, ह्याची इंडिकेशन तुम्ही थोडीशी नोट डाऊन करून ठेवली पाहिजेत. हे सगळं मी काय सांगतो की फॉल्ट झाल्यानंतर फॉल्ट रेकॉर्ड तुम्ही जेव्हा घेता तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी बघून ठेवल्या पाहिजेत किंवा त्याचं नोटिंग शक्यतो झालं पाहिजे. आता जर का तुमच्याकडे लाईन डिफरन्शियल रिले असतील सबस्टेशनला, लाईनला डिस्टन्स सोबत डिफरन्शियल पण बसवलेला असेल, तर त्याच्यावरती इंटर ट्रिप किंवा डिफरन्शियल ट्रिपचे एलईडी असतील तर ते रिसीव्ह झालंय का हे बघायला पाहिजे. आता डिफरन्शियल ट्रिप हा तुमच्या ओन सबस्टेशनचा असतो. इंटर ट्रिप म्हणजे काय, तर फायबर ऑप्टिक थ्रू दुसऱ्या सबस्टेशनकडनं, दुसऱ्या एंडच्या सबस्टेशनकडनं तुम्हाला ट्रिपिंगचा सिग्नल रिसीव्ह झालाय का नाही, ही जी काही सिग्नल आहे तो आपल्याला काय सांगून जातो की कम्युनिकेशन दोन सबस्टेशन मधलं हेल्दी आहे का नाही फायबर ऑप्टिकचं. इंटर ट्रिप जर का रिसीव्ह नसेल झाला तर ह्याचा अर्थ कुठेतरी कम्युनिकेशन ब्रेक झालेलं आहे. त्यानंतर डिफरन्शियल रिलेमध्ये जसं ट्रान्सफॉर्मरच्या डिफरन्शियल रिलेमध्ये बायस आणि रिस्ट्रेन करंट असतात, तसे लाईन डिफरन्शियल रिलेमध्ये बायस आणि डिफरन्शियल करंट असतात. सो ते करंट्स डिफरन्शियल आणि बायस करंट पण तुम्ही नोट डाऊन केले पाहिजेत. जर का लाईन डिफरन्शियल रिले असेल तुमच्या लाईनला तर फेज करंट सोबत डिफरन्शियल किंवा रिस्ट्रेन करंट किती आला होता हे पण तुम्ही थोडं नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे. नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिले. याच्यात ऑब्व्हियसली फेज करंट जर का दिसत असतील तर ते लिहिले पाहिजेत. मोस्ट इम्पॉर्टंट इज डिफरन्शियल आणि बायस करंट्स. ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिलेला हायसेट पण एनेबल्ड असतो. हायसेट म्हणजे कशासाठी, की समजा फॉल्टचा जो मॅग्निट्यूड आहे, आता आपण असं धरू की ट्रान्सफॉर्मरचा सीटीआर हा 200चा आहे आणि फॉल्ट मॅग्निट्यूड जवळपास काहीतरी गेलाय 2000 एम्पियर, जो की सीटीआरच्या जवळपास 10 पट आहे. आता एवढी लार्ज जर का फॉल्ट मॅग्निट्यूड असेल तर त्या केसमध्ये तो डिफरन्शियल किंवा रिस्ट्रेनच्या स्लोप मध्ये बसतोय का वगैरे व्हेरीफाय करत बसण्यापेक्षा आधी तो फॉल्ट आयसोलेट होणं गरजेचं आहे. सो अशी एक हायसेटची लिमिट सेट करून ठेवलेली असते डिफरन्शियल रिलेला. सो हायसेट ऑपरेट झालाय का हे एक बघणं पण गरजेचं असतं. आणि मोस्टली सगळ्या ट्रान्सफॉर्मर्सना ओव्हरलोड किंवा मग एलटीएस बसवलेलं असतं की
जर का तुमच्या ट्रान्सफॉर्मरवरचा लोडिंग वाढला तर लोड ट्रिम झाला पाहिजे, यासाठी LTS स्कीम बसवली असते. ती जर का डिफरन्शियल मध्ये घेतलेली असेल तर ती ऑपरेट झाली आहे का, हे एक तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो आहे तो ओव्हरऑल बॅकअप आणि म्हणजे ओव्हरकरंट आणि अर्थफॉल्ट प्रोटेक्शन संदर्भात आहे. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की ते फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये बघणार आहे का नॉन डायरेक्शनल आहे, हे आधी माहिती पाहिजे. नंतर आता मी एक एक्झाम्पल देऊ शकतो, ज्यांच्या इथे CSC रिले आहेत तिथं फॉल्ट रेकॉर्ड बऱ्याचदा बघताना लिहून असं येतं की OC FWD फॉरवर्ड म्हणजे फॉरवर्ड ओव्हर करंट किंवा NI FWD ओव्हर करंट असं लिहून येतं. तर ते FWD चा अर्थ काय असतो, तर फॉरवर्ड म्हणजे डायरेक्शनल प्रोटेक्शन ऑपरेट झालंय. किंवा जर का NOD असं लिहून आलं असेल तर ह्याचा अर्थ काय, तर नॉन डायरेक्शनल प्रोटेक्शन ऑपरेट झालंय. सो फॉल्ट रेकॉर्ड बघताना तुम्ही ह्याच्यावरनं असं बघू शकता. आता हे टिपिकल एक्झाम्पल झालं की CSC रिले मध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की NOD कधी येतं, अर्थ फॉल्ट कधी येतं, कधी हाय सेट लिहून येतं, कधी लो सेट लिहून येतं. LS म्हणजे लो सेट, HS म्हणजे हाय सेट. सो डायरेक्शनल ऑपरेट झालाय का नॉन डायरेक्शनल ऑपरेट झालाय हे नोट डाऊन झालं पाहिजे. फेज करंट, न्यूट्रल करंट तुम्ही नोट डाऊन करून घेताच. देन जर का LTS आणि LBB बॅकअप रिले मध्ये घेतलेले असतील तर त्याच्यापैकी काही ऑपरेट झालंय का हे फॉल्ट रेकॉर्ड मध्ये येतं, ते एक नोट डाऊन झालं पाहिजे. आणि जर का फीडर असतील आपले 33 kV, 22 kV किंवा 11 kV चे फीडर्स, तर त्याला हायसेट ठेवलेला असतो. अगेन जसं डिफरन्शियल रिलेचा मी हायसेट सांगितला की एक खूप लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाला, फॉल्ट करंट, तर इमिजिएटच स्ट्रिपिंग पाहिजे. मग त्या रिलेनी हे बघत बसायचं नाही की मला करंट नुसार किती टाइम घेतला पाहिजे, लगेचच स्ट्रिप झाला पाहिजे. ह्या कंडिशन आपण हायसेटनी दाखवतो. सो फीडर जे असतात त्याला हायसेट ठेवलेले असतात, ओव्हर करंट किंवा अर्थफॉल्ट दोन्ही प्रकारचे. तर हायसेट ऑपरेट झालाय का हे एक बघितलं गेलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा ओव्हर करंट, अर्थफॉल्ट जर का ऑपरेट झाले, ते रिले ऑपरेट झाले, तर हे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवले पाहिजे. नंतर बसबार प्रोटेक्शन मध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी ऑलरेडी मगाशी डिस्कस केल्या की आयसोलेटर आणि CBचे स्टेटस कळले पाहिजेत. बसबार ब्लॉक आलाय का नाही. बसबार ब्लॉकचा LED 99% सगळ्या बसबारवरती दिलेलाच असतो. तर बसबार ब्लॉक नव्हता ना, ब्लॉक आलेला नाहीये ना, हे बघितलं पाहिजे. नंतर मोस्टली सगळ्याच रिलेज मध्ये प्रत्येक बेचे फॉल्ट करंट दिसतात. म्हणजे फक्त बसबार ट्रिप झालाय किंवा एवढे एवढे 96 पडलेत अशापेक्षा प्रत्येक बेचे, आता 5 बे असतील तर 5 बेचे फॉल्ट करंट जर का मिळत असतील तर ते लिहून ठेवले पाहिजेत. त्यातून असं कळतं की फॉल्ट ऍक्च्युअली फीड कोणी केलाय किंवा कुठल्या सेक्शन मध्ये फॉल्ट झालेला असू शकतो, असा थोडासा अनालिसिस करता येतो. बसबार मध्ये नॉर्मली झोन्स असतात. झोन 1 हा एक बस सेक्शन, म्हणजे बस सेक्शनच्या एका बाजूचा पार्ट हा झोन 1 मध्ये, बस सेक्शनच्या दुसऱ्या बाजूचा पार्ट हा झोन 2 मध्ये, आणि समजा TBC वर फॉल्ट झाला तर तो झोन 3 मध्ये. असे हे नॉर्मली झोन्स डिफाईन केलेले असतात. झोन 3 हा कायम TBCच्या फॉल्टसाठी असतो. तर मग हे बघितलं पाहिजे की कुठला झोन ऑपरेट झालाय. तसे पण इंडिकेशन बसबार रिलेवर दिलेले असतात. झोन 1 ऑपरेट झालाय का, झोन 2 ऑपरेट झालाय का, झोन 3 ऑपरेट झालाय. ह्याच्यावरून कळतं कसं की समजा झोन 1 ऑपरेट झालाय असं दिसत असेल तर ट्रिपिंग हे फक्त बस सेक्शनच्या एका बाजूच्या बसलाच आलं पाहिजे. ते ट्रिपिंग जर का दुसरीकडे पण जात असेल आणि पूर्णच्या पूर्ण बस डेड होत असेल तर याचा अर्थ वायरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो शोधला पाहिजे. अशा प्रकारे थोडासा अनालिसिस करता येऊ शकतो. तुम्ही म्हणला की फॉल्ट रेकॉर्ड रीड कसे करावेत हे कधी कधी कळत नाही. ऑलमोस्ट सगळ्या सबस्टेशनमध्ये हे केलेलंच मी बघितलेलं आहे, तरी मी जस्ट नोट डाऊन केलंय की फॉल्ट रेकॉर्ड रीड करायची प्रोसिजर तुम्ही लिहूनच घ्या डिरेक्टली. कारण कितीही कव्हर करायचं म्हणलं तरी दर 1-2 वर्षांनी एखादा रिले जातो, कुठला तरी भलत्याच मेकचा रिले तिथे येऊन बसतो आणि मग आधीची रिसेट किंवा रीड करायची प्रोसिजर ही काही तिथं लिहिली नसते. तर मग नवीन रिले बसवला गेला की लगेच त्याची रिसेट करायची प्रोसिजर समजून घ्या आणि एकदा लिहून घ्या. सेम LED साठी सुद्धा. नंतर आता हे मगाशी आपण बोललो झालं की डेली तुम्ही रीडिंग नोट करायला जाता तेव्हा एकदा फक्त जस्ट बघा की रिलेवरती नॉर्मली कुठले LED येतात. एखाद्या रिलेचा डिस्प्ले नॉर्मली ऑन असतो पण आता बंद झालाय का, किंवा एखाद्या रिलेचा हेल्दीचा जो लाईट असतो तो नॉर्मली कंटिन्युअस ग्लोईंग असतो, आता काय म्हणतो, आता तो पल्सेटिंग झालाय का, म्हणजे ऑन ऑफ होतोय का. तर मग रिलेला इंटरनल प्रॉब्लेम आला असू शकतो आणि ऍक्च्युअल फॉल्टवर तो ट्रिपच नाही देणार. नंतर बऱ्याच रिलेला, आता CSC रिलेला वगैरे सेटिंग बघायचं असेल तर पासवर्ड्स असतात.
जसे की सीएससी रिलेला 4 वेळा 8 हा बऱ्याचदा पासवर्ड असतो बॅकअप रिलेला, किंवा जर का डिफरन्शियल रिले असेल तर त्याला 5 6 7 8 असा पासवर्ड आहे. मायकॉम रिलेला 4 वेळा ए असा पासवर्ड कधीतरी टाकायला लागतो रिसेट करताना. ते पासवर्ड जस्ट माहिती करून घ्या. आता मी मगाशी पार्टिसिपंट्स बघितले होते, आय गेस पिंपळगाव सबस्टेशन वगैरे मला कोणीतरी एक जण आहेत असं दिसलं, आता जॉईन झालेत की नाही मला माहित नाही. तिथं वेगळ्या टाईपचे रिले आहेत जे की ZIV म्हणून रिले आहेत, CGL ZIV. त्या रिलेचे पासवर्ड हे 2140 असा पासवर्ड आहे. सो एकदा जेव्हा केव्हा टेस्टिंग टीम येईल तेव्हा त्यांच्याकडनं पासवर्ड एकदा विचारून घेऊन लिहून ठेवा कुठेतरी रजिस्टरमध्ये, की जर का एखादं ऑपरेट झालं किंवा तुम्हाला टेस्टिंग टीमकडनं फोन आला की एखादं सेटिंग चेंज करायचंय आम्हाला, तेवढं तुम्ही चेंज करता का फक्त थोडंसं सेटिंग, त्यावेळेस तुम्ही अडकून जायला नको की पासवर्ड आम्हाला माहित नाही. कदाचित होऊ असं शकतं की टेस्टिंग टीम मधल्या पण कोणाला ऐनवेळी पासवर्ड आठवणार नाही, तर तुमच्याकडे कुठेतरी रजिस्टरमध्ये नोट डाऊन करून ठेवा की ZIV रिलेला हा, CSC रिलेला हा पासवर्ड आहे, म्हणजे पुढे सोपं जाईल. नंतर एक साधारण आयडिया पाहिजे की एखादं प्रोटेक्शन आमच्याकडे ऑपरेट नाही झालं तर दुसरं कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट झालेलं असेल आणि ते ऑपरेशन करेक्ट आहे का. एक एक्झाम्पल अगदी कॉमन असतं आपल्याकडे की आपली कधी कधी HV फीडर जे असतात त्याची ट्रिप कॉईल बर्न होते, त्यामुळे इकडे 86 वगैरे सगळं ऑपरेट होतं पण तो फीडर काय ट्रिप होत नाही. मग त्या केसमध्ये ट्रान्सफॉर्मर LV जातो. आता आयडियल सिच्युएशन अशी आहे की ट्रान्सफॉर्मरचा LVच फक्त गेला पाहिजे, HV बंद नाही झाला पाहिजे. LV आणि HV दोन्ही जर का बंद होत असतील तर ते व्यवस्थित रिपोर्ट केलं गेलं पाहिजे. मग आयदर सर्किटमध्ये बघता येऊ शकतं किंवा मग रिलेचं जे कोऑर्डिनेशन आहे सेटिंग त्याच्यात काहीतरी चेंजेस करता येऊ शकतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं हे माहिती पाहिजे की प्रोटेक्शन जर का ऑपरेट झालं तर नाही झालं, समजा ऑपरेट काही ऑपरेट नाही झालं प्रोटेक्शन, तर काय ऑपरेट होईल. जसं की एखाद्या केसमध्ये असं होऊ शकतं की ट्रान्सफॉर्मरचा LVचा ब्रेकर आहे किंवा HVचा ब्रेकर आहे, त्याला ट्रिपिंगची कमांड मिळाली पण ब्रेकर ट्रिप नाही झाला, तर तुमच्या इथला LBB ऑपरेट झाला पाहिजे. हे थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे की एखादं प्रोटेक्शन ऑपरेट नाही झालं तर काय ऑपरेट व्हायला पाहिजे आपल्याकडे, म्हणजे मग ऑपरेशन करेक्ट झाले का नाही आणि काय कळवलं गेलं पाहिजे हे तुम्हाला आपोआपच कळेल. आता या केसेस तर ठीक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल जस्ट दाखवतो. हे जर का दिसत असेल तर एका सबस्टेशन मधला मी फोटो काढून घेतलाय. इथं बघितलं तर TCS रिले आहेत, TSR रिले RYB, त्याच्यावर ग्रीन LED आहेत आणि एक डिस्टन्सचा TSR आहे त्याच्यावरती मात्र रेड LED आहे. आता ऍक्च्युली ह्या दोन्ही कंडिशन या हेल्दीच्याच आहेत. हे पण हेल्दी आहे आणि तो डिस्टन्स पण हेल्दी आहे, पण ह्याच्याकडे जर का डे टू डे समजा लक्ष नसेल तर अचानक कधीतरी बघितलं असं वाटू शकतं की अरे डिस्टन्सचा 86 फॉल्टी झालाय का मग, आणि फक्त ट्रिप सर्किट ओके आहे. तर म्हणून मी असं म्हणतो की एवढं फक्त एक लक्ष ठेवत जा की नॉर्मली काय कंडिशन असते, हेल्दी कंडिशन. आता ऍक्च्युली ह्या केसमध्ये होतं कसं की जर का 86चा सप्लाय गेला तर तो रेड LED निघून जातो, वेरॅज TSR मध्ये कधी कधी असं असतं की अनहेल्दी झाल्यावर रेड होतं. सो तुमच्याकडे कशा टाईपचे रिले आहेत त्याच्यावरती इंडिकेशन्स नॉर्मली काय येतात हे थोडंसं तुम्ही डे टू डे बघत जा, म्हणजे तुम्हाला ॲबनॉर्मल कंडिशन पटकन कळेल. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण एक 4-5 मिनिटं मी एक 4-5 व्हिडिओ घेऊन आलो होतो की साधारण रिलेमध्ये कसे कसे आपण फॉल्ट रेकॉर्ड बघू शकतो. एक कॉमन टाईपचे रिले माझ्या मते ह्याच्यात बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात की सगळ्यांकडे ह्या मेकचेच रिले असतात. एक कॉमन प्रोसिजर आधी आपण बघू आणि मग लास्टला आपण त्याचे व्हिडिओज बघू. कॉमन प्रोसिजर कशी असते की मोस्टली तुमच्या सगळ्या रिलेवरती एक आयदर मेनू किंवा एंटर किंवा अशा टाईपचं बटन असतं की तुमचे जे मेन स्क्रीन असतो रिलेचा LCD स्क्रीन त्याच्यावरती तुम्हाला करंट वगैरे दिसतच असतात बाय डिफॉल्ट, पण तुम्ही मेनूचं वगैरे बटन दाबलं की तुम्हाला एक लिस्ट येते ज्याच्यात मग मेजरमेंट असतं, टेस्ट मॉनिटरिंग, मग फॉल्ट रिपोर्ट असतो किंवा डिस्टर्बन्स रेकॉर्ड असं लिहिलेलं असतं किंवा इव्हेंट्स असं लिहिलेलं असतं. तर ते मेनू बटन दाबून ऍटलिस्ट तो मेनू आणणं, तो डिस्प्ले आणणं हे तुमची फर्स्ट टास्क. आता प्रत्येक वेळेला मेनूचं बटन असेलच असं नाही, मग त्या केसमध्ये कसं असतं की ऑलरेडी मेनू दिसतच असतो, तुम्हाला अप डाऊन किंवा राईट लेफ्ट की दाबून त्या मेनूच्या किंवा लिस्टच्या स्क्रीनवर जाता येतं. तिथं गेल्यानंतर नेक्स्ट काम तुमचं हे आहे की रेकॉर्ड्स, रिपोर्ट किंवा इव्हेंट असं कुठलं लिहिलेलं दिसतंय का, तिथपर्यंत तुमचा कर्सर किंवा हायलाइट घेऊन जाणं अप डाऊन किंवा राईट लेफ्ट कीनी. जेव्हा तुम्ही
त्या पॉइंटला पोहोचाल की रेकॉर्ड्स रिपोर्ट किंवा इव्हेंटच्या स्टेजला आपण पोहोचलोय. मग तिथे गेल्यानंतर त्याच्यात आतमध्ये एंटर व्हायचं. ते पण मोस्टली एंटरच्या बटननी किंवा राईट लेफ्टच्या कीनी ऑलमोस्ट सगळ्या रिलेजमध्ये होतं. राईट लेफ्टच्या कीने आपण एखादा जो फॉल्ट आहे त्याच्यात आतमध्ये जातो आणि आत गेल्यानंतर परत कंटिन्यू करत जाऊन जाऊन प्रत्येक लाईनचे इम्पॉर्टंट पॉइंट जे आपण वर डिस्कस केले की करंट्स, कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट झालंय, डिस्टन्स असेल तर डिस्टन्स किती आलंय, डिफरन्शियल असेल तर मग त्याचे डिफरन्शियल बायस करंट्स किती आहेत, हे सगळं लिहून घेणं. त्याच्यानंतर त्याचे एलईडी लिहून घेणं. समजा तुमच्याकडे अॅनन्शिएटर असेल किंवा स्काडा असेल तर त्याच्यावरती काय इंडिकेशन्स आली आहेत ते लिहिणं. मग कुठले रिले ट्रिप झालेत, 86A झाला, 86B झाला, 21X झाला किंवा बाबा 50Z झाला किंवा कधी कधी होऊ शकतं की LTSचा ऑक्झिलरी रिले झाला, तर कुठले रिले झाले. आणि हे सगळं एकदा तुमचं नोट डाऊन करून झालं की मग तुम्ही सिस्टीम रिसेट करून रिस्टोर करू शकता. सो का जनरल अशी प्रोसिजर, ही स्टँडर्ड प्रोसिजर ठेवून फॉलो केली एक डोक्यात ठेवून की आधी सगळं रिलेचं बघून घ्यायचं. ते झाल्यानंतर मग अॅनन्शिएटर किंवा स्काडाच्या विंडोज कडे जाऊ. ते झाल्यावर समजा ट्रिप रिले कडे जाऊ. हे मी एक जनरल सांगितलं, हे तुम्ही वर खाली पण करू शकता, पण एक प्रोसिजर ठरवून घ्या की ह्या प्रोसिजरनीच आपण सगळे फॉल्ट बघत जाऊ. म्हणजे तुमच्याकडनं कुठं लिहिणं कधीच मिस होणार नाही आणि प्रत्येक जो तुमचं नोटेशन जे काही नोटिंग करून वर तुम्ही रिपोर्ट करता ते एकदम परफेक्ट असेल आणि परत परत तुम्हाला त्याच्यासाठी मग विचारणा होणार नाही. अदरवाईज नाही तर मग 4-5 दिवसांनी 10 दिवसांनी कोणीतरी कॉल करून विचारता, अरे हा फॉल्ट झाला होता त्याच्यातला हा डेटा नाहीये, तुम्ही परत जरा रिले ओपन करता का, आम्ही सांगतो मग फॉल्ट बघून सांगा. आणि मग तुमच्या डे टू डे कामात थोडासा डिस्टर्बन्स येत जातो. तर मग इनिशियलीच अशी जर काही प्रोसिजर फॉलो केली तर तुमचं एकदम पहिल्याच वेळेस नोटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट होऊन जाईल.